मालवणीतल्या विषारी दारूकांडानंतर सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। दारूनंतर आता ताडीमाडी ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। अंधेरीतल्या गिल्बर्ट हिल परिसरातल्या ताडीमाडी विक्री केंद्रावर पोलिसांनी नुकतीच कारवाई केली। या ठिकाणची ताडीमाडी आणि केमिकल सदृश द्रव्याचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी पाठवलेत। गलिच्छ जागेतल्या या ताडीमाडी निर्मितीचा पर्दाफाश करणाऱ्या आमच्या प्रतिनिधीनं या विषयीचा घेतलेला आढावा पाहूयात। ताडी कशी आणि किती स्वच्छ आणि अस्वच्छ जागेत बनते ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरणच या निमित्ताने पाहायला मिळेल। आता आपण जाऊया की ताडी ज्या ठिकाणी बनते त्या ठिकाणचा हा रस्ता आहे। इथे कुठलाही प्रकारचा सूर्यप्रकाश नाहीये, खाली गटार आहे। हे ते दुकान आहे। आपण इथे पाहू शकता की झुरळांचा किती मोठा झुरळांचे झुंडचे झुंड इथे आहे आणि या अशा अंधारमय खोलीमध्ये प्रवेश केल्यानंतर ते दारूचा एक उग्र वास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। एका गल्लीमध्ये पुढे दुकान ताडीची विक्री आणि मागे ते बनवली जाते। 4 ड्रम या ठिकाणी सापडलेले आहेत। ह्या 4 ड्रमांमध्ये ताडी भरलेली आहे। आपण पाहू शकता की या ड्रम मध्ये ह्या ताडीमध्ये आपल्याला झुरळ बघायला मिळेल। छोटे छोटे किडे देखील या ठिकाणी बघायला मिळतील। तसंच ह्या ड्रम मध्ये चुना सदृश असा एक पदार्थ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अहवाल आल्यानंतरच आपल्याला त्याबद्दलची अधिक माहिती मिळेल। आपण ह्यामध्ये हे छोटे छोटे किडे आहेत हे तरंगताना पाहू शकतो की हे किडे कसे तडफडत करत आहेत। त्याचप्रमाणे हे जे कॅरेट्स आहे, या बॉटल्स ज्या भरलेल्या आहेत, ह्या एका कॅरेट्समध्ये साधारणपणे 18 बॉटल्स आहेत। असे 37 कॅरेट्स या ठिकाणी पाहायला मिळतात। इथे कुठलाही सूर्यप्रकाश नाही आहे। अतिशय गलिच्छ अशी ही खोली आहे। इथे झुरळांचे नुसते साम्राज्य पाहायला मिळते की कधीही कुठलं झुरळ याच्यामध्ये पडू शकेल अशा प्रकारे। एवढंच नव्हे तर या ठिकाणी आणखी 2 काळे ड्रम्स लहान सापडले होते, जे आत्ताच उत्पादन शुल्क विभागाने बाहेर नेलेले आहेत। त्यामध्ये एका पर्टिक्युलर केमिकलचा उग्र वास येत आहे आणि त्याचेही सॅम्पल्स पोलीस तपासासाठी देणार आहेत। अशा प्रकारे ताडीचे सॅम्पल्स आणि त्या केमिकलचे सॅम्पल्स हे दोन्ही सॅम्पल्स लॅबोरेटरीमध्ये तपासायला दिले जातील आणि त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील गोष्टी स्पष्ट होतील। तुर्तास तरी ही जागा अतिशय अस्वच्छ आहे। इथे झुरळांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठल्याही प्रकारची काळजी इथे घेतलेली दिसत नाही।